हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओत आपण 12 काळांबद्दल अगदी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि म्हणून व्हिडिओ निश्चित पूर्णपणे पहा, कारण खूप उपयोगाचा नेहमीप्रमाणे आहेच. मी विनया टेंबे, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि आज आपण एकच वाक्य 12 काळात करणार आहोत. संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतेच आहे आणि इतर टिप्स भरपूर साऱ्या देते. 12 टेन्सेस, 12 काळ. इथे आता मी लिहिलंय 3 मेन टेन्सेस नाव आहेत. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आणि या साईडला मी लिहिलंय की सिंपल, साधा 4 प्रकार आहेत. प्रत्येक काळाचे 4 प्रकार आहेत. सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण, ही नावं आहेत. आता आपण एक एक टेन्स पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण सिंपल वाले तिन्ही बघणार आहोत, म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर सिंपल मधले. कंटिन्युअस म्हणजे चालू क्रिया, त्या तिन्ही काळातल्या बघणार आहोत. परफेक्ट म्हणजे पूर्ण क्रिया, परत तिन्ही काळातल्या, आणि चौथा प्रकार पण तिन्ही काळातला. अशा पद्धतीने आज आपण 12 काळ बघणार आहोत. सो पहिलं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आय थिंक. आय थिंक, मी विचार करते किंवा मी विचार करतो. नुसतं आपण जेव्हा बोलतो नेहमीच्या गोष्टी, रोजच्या गोष्टी, रोजच्या जीवनातल्या गोष्टी, जे नियमितपणे आपण करतो त्या गोष्टी, हे सगळं आपण या काळात बोलत असतो. जवळजवळ 60-70% आपण जे काही बोलतो इंग्लिशमध्ये ते सगळं ह्याच काळात असतं. सगळ्यात महत्वाचा काळ आहे साधा वर्तमान काळ. आणि मग त्याची रचना पण सोपी आहे. साधा नावाप्रमाणे साधा काळ आहे, रचना सोपी आहे. पहिला सब्जेक्ट, एस म्हणजे सब्जेक्ट, कर्ता, प्लस V1 वर्ब, त्याचं पहिलं रूप. आता पहिल्यांदा मी थिंक याची 5 रूपं सांगते, कारण या पूर्ण ह्याच्यात V1, V2, V3, V4, V5 हे 5 वापरलंय. थिंक हे आपलं क्रियापद आहे. थिंकची 5 रूपं: थिंक, थॉट, थॉट, थिंकिंग, थिंग्स. थिंक, थॉट, थॉट, थिंकिंग, थिंग्स. ही आता कुठे कशी वापरायची, काळानुसार अर्थ काय, हे सगळं बघूया. तर थिंक याचा अर्थ विचार करणे, आणि म्हणून आय थिंक, मी विचार करतो किंवा करते. आता ह्यात आय जेव्हा असेल तेव्हा आपण नुसतं थिंक घेतोय, पण जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा कर्ता म्हणून येईल त्यावेळेला त्या क्रियापदाला आपण एस किंवा ईएस हा प्रत्यय लावतो. म्हणून ही थिंग्स, शी थिंग्स, इट थिंग्स असं म्हणू, फक्त ही शी इट असताना. परत वी, दे आणि यू हा जर कर्ता म्हणून आला तर त्याला एस किंवा ईएस नाही लावायचा, ते नुसतं नेहमीसारखं म्हणायचं. म्हणजे दे थिंक, वी थिंक, यू थिंक, बस एवढंच याचं आहे. दुसरं पाहूया आता पास्ट. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट म्हणजे काय अर्थ, साधा भूतकाळ. भूतकाळ आहे, नुसतं भूतकाळाविषयी जेव्हा आपण बोलतो, भूतकाळात मी असं असं केलं, असं जेव्हा साधं आपण बोलतो, साधंच नाव आहे बघा, काळाचं नाव सुद्धा साधा भूतकाळ आहे. साधं जेव्हा आपण भूतकाळाबद्दल बोलतो तेव्हा आपण हा काळ वापरतो. हा काळ सुद्धा भरपूर वेळा वापरला जातो. सोपा काळ आहे. पहिला घेतलं सब्जेक्ट, एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, आणि इथे V2 मी लिहिलंय. V2 चा अर्थ पास्ट टेन्स, भूतकाळी रूप. म्हणजे आता थिंक, थॉट, थॉट हे झालं V2, ते आहे भूतकाळी रूप, ते वापरायचं. त्याच्यात काही बदल होत नाही, करता कुठचाही असो, V2 तेच राहतं. आय थॉट, ही थॉट, शी थॉट, इट थॉट, वी थॉट, दे थॉट, यू थॉट, सगळं सेम राहणार आहे. ओके. तिसरा काळ आता सिंपल मधला, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ. परत हा भविष्यकाळ सुद्धा साधा भविष्यकाळ. नुसतं जेव्हा आपण साधेपणाने भविष्यकाळाबद्दल नुसतं बोलतो, मी असं असं करेन, असं जेव्हा साधं बोलतो तेव्हा आपण हा काळ वापरतो. साधा असल्यामुळे काळ पण सोपा आहे, रचना सोपी आहे. सब्जेक्ट पहिला म्हणजे कर्ता पहिला, शल किंवा विल, आणि V1. आता वाक्य पाहूया. आय शल किंवा आय विल थिंक. आय शल थिंक, आय विल थिंक, मी विचार करेन, बस. आयच्या इथे शल चालेल किंवा विल पण चालेल. हाच आयच्या ऐवजी जर वी हा करता आला तर वी ला सुद्धा शल चालेल किंवा विल पण चालेल. आय आणि वी ला शल, पण बाकीचे 5 जे करता म्हणून येतात, ही, शी, इट, दे आणि यू, या 5 यांना शल चालत नाही, त्यांना फक्त विल लावायचं असतं. पण विल हा जो हे जे काळ दाखवणारं क्रियापद आहे ते मात्र प्रत्येक कुठच्याही असू दे, आयला पण चालतं, वीला पण चालतं, आणि या 5 यांना पण विलच लागतं. म्हणून विल लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे, शल लक्षात ठेवायला असं अजिबात नाही. विल लक्षात ठेवलं की विल हे लिहावंच लागतं. जेव्हा आपल्याला भविष्यकाळात काही बोलायचं असेल तर विल असायलाच हवं, कारण ते भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद आहे. ते घ्यायचं आणि मग V1.
मुख्य क्रियापद V1 फर्स्ट पहिलं रूप ते घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची आहे. आता हा जो मी नियम सांगितला शल आणि विलचा, आय वी शल, बाकी सगळ्यांना विल, पण आय आणि वी ला विल पण चालतं. हे सगळ्या फ्युचरमध्ये सेम आहे, म्हणून तो सेम रूल मी परत परत रिपीट नाही करत आहे, तुम्हालाच कंटाळा येईल. इथे पण तोच आहे, इथे पण तोच आहे, इथे पण तोच आहे, म्हणून शल विल शल विल शल विल सगळ्या ठिकाणी मी लिहिलंय. ते परत परत फक्त सांगत नाही, सांगितलं तुम्हाला समजलंच असेल निश्चित. आता पुढे पाहूया. हे झाले सिंपल साधे सगळे काळ, तिन्ही काळातले. आता कंटिन्युअस म्हणजे चालू पाहूया. पहिला बघूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ. आता ह्या चालू या शब्दातच चालू क्रिया हे आपल्याला समजतं. क्रिया एखादी जेव्हा चालू असते, आता चालू वर्तमान काळात ती वर्तमान काळात चालू असलेली क्रिया आहे. बघूया वाक्य. आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे. आय एम थिंकिंग नाऊ, मी आत्ता विचार करते. आत्ता या क्षणाला मी काय करते ते आपण ह्या काळात बोलतो. आय एम थिंकिंग नाऊ, मी आता विचार करते. तिथे आपण कशी रचना करतो. पहिला घेतो सब्जेक्ट, एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेतो. एम किंवा इज किंवा आर अधिक V4. V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप ING वालं, म्हणून थिंकिंग घेतलं. आता एक प्रश्न, एम इज आर 3 का लिहिलेत. आय करता असताना एम म्हणणार आहोत. ही शी आणि इट करता म्हणून येईल तेव्हा इज म्हणणार आहोत. दे बी आणि यू करता म्हणून येतील तेव्हा आर म्हणणार आहोत. हे फक्त लक्षात ठेवायचं वर्तमान काळात. हा चालू क्रिया आत्ताची सध्याची चालू असलेली वर्तमान काळातली क्रिया किंवा स्थिती. नेक्स्ट नाऊ पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ. आता परत चालू आहे भूतकाळ म्हणजे क्रिया चालू आहे पण भूतकाळात चालू आहे, तेव्हा आपण हा काळ वापरतो. वाक्य. आय वॉज थिंकिंग. आय वॉज थिंकिंग, मी विचार करत होते. मग येस्टरडे मी म्हणू शकते आय वॉज थिंकिंग येस्टरडे, काल मी विचार करत होते. आय वॉज थिंकिंग लास्ट मंथ अ लॉट, मागच्या महिन्यात मी खूप विचार करत होते. अशा पद्धतीने आपण वॉज थिंकिंग वापरतो. रचना कशी करतो तर आय म्हणजे सब्जेक्ट असतो, आपला कर्ता असतो. वॉज किंवा वर प्लस थिंकिंग V4 ING वालं क्रियापदाचं रूप. चालू क्रिया भूतकाळातली. परत इथे वॉज आणि वर दोन, कधी वॉज कधी वर. एक वचनी करता असेल तेव्हा वॉज, अनेक वचनी करता असेल तेव्हा वर. आता आय मी एक आहे, आय वॉज म्हणणार. ही तो एक आहे, ही वॉज म्हणणार. शी ती एक आहे, शी वॉज. इट तो किंवा ती किंवा ते जे काही असेल ते एक आहे, इट वॉज. वी वर आम्ही, अनेक वर. दे वर ते सर्वजण, अनेक दे वर. आणि यू वर. यू ला मात्र यू एक असू दे म्हणजे यू आर अ बॉय, तू मुलगा आहेस, एकटा जरी असला तरीही तिथे वरच म्हणायचं, वर्तमान काळात आरच म्हणायचं. यू ला सुद्धा यू आर यू वर. हा यू आर यू वर. मग एक मुलगा असो, एक मुलगी असो किंवा तुम्ही सगळेजण असो, एक वचन अनेक वचन यू काहीही असलं तरी वर्तमान काळात यू आर, भूतकाळात यू वर. आणि V4 सगळ्याची रचना असं जे आपण करतोय ना त्याच्यात सेम आहे बघा. फक्त काळानुसार एक क्रियापद बदलतं. थिंकचं इथे थॉट झालं, इथे शलविल किंवा शलविल आलं आणि थिंक आलं. इथे एम थिंकिंग, इथे वॉज थिंकिंग. हा सेकंड सांगितला. आता तिसरा लगेच पाहूया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ. मग चालू भविष्यकाळात वाक्य काय. आय शल किंवा विल बी थिंकिंग. आय शल बी थिंकिंग, आय विल बी थिंकिंग. मी विचार करत असेन. भविष्यकाळातली चालू असलेली क्रिया, मी विचार करत असेन. रचना परत सब्जेक्ट पहिला, नंतर शल किंवा विल. रूल जो मी इथे सांगितला तो सेम. प्लस विल शल किंवा विल प्लस बी प्लस V4 ING वालं क्रियापद. चालू क्रिया कंटिन्युअस असं जेव्हा असतं तेव्हा ING हे येतच. म्हणजे कंटिन्युअस किंवा चालू हा शब्द जेव्हा येतो कुठच्याही काळामध्ये त्या क्रियापदाला INGच लावलेलं असतं, असं लक्षात ठेवण्यासाठी म्हणून. तर आता इथे रचना परत सेमच झाली. शल विल आलं, बी आलं आणि थिंकिंग थिंकिंग, इथे पण थिंकिंग, इथे पण थिंकिंग, इथे पण थिंकिंग, कारण ती चालू क्रिया आहे. वर्तमान काळात आहे ही, भूतकाळात आहे ही, भविष्यकाळात आहे. फक्त मधलं बदललं. वर्तमान काळात ॲमिजार आलं, भूतकाळात वॉजवर आलं, भविष्यकाळात विल बी शल बी आलं. ओके. आता नेक्स्ट हे झालं कंटिन्युअस बद्दल. तिसरा आहे परफेक्ट, पूर्ण. पहिला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण या शब्दात आपल्याला कळतं की वर्तमान काळात पूर्ण झालेली क्रिया. असं लक्षात ठेवा की वर्तमान काळात पूर्ण झालेली एखादी क्रिया आपल्याला त्याबद्दल बोलायचं असेल
त्यावेळेला आपण अशी रचना करायची. वाक्य पाहूया. आय हॅव थॉट. आय हॅव थॉट. आय म्हणजे कर्ता झाला. आधी मराठी अर्थ त्याचा आय हॅव थॉट, मी विचार केलेला आहे. हा म्हणजे माझा विचार करून झालाय, पूर्ण झाली आहे क्रिया माझी विचार करण्याची. मी विचार केलेला आहे, माझा विचार करून झालेला आहे. असं म्हणताना आपण इंग्लिशमध्ये असं म्हणायचं आहे आय हॅव थॉट. आय म्हणजे कर्ता सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप. थिंक, थॉट, थॉट, थॉट तिसरं रूप. आता इथे परत हॅज कधी आणि हॅव कधी. सोपी गोष्ट लक्षात ठेवायला. ही, शी, इट, हॅज. ही, शी, इट, हॅज. ही, शी, इट सोडून बाकी कुठचाही करता असो हॅव. मग काय राहतात उरलेले करता म्हणून? आय, वी, दे, यू, हॅव. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. एवढं लक्षात ठेवलं की बाकी काही येऊ तिथे आपण हॅव वापरणार आहोत. ओके. मग आता हा काळ पण समजला असेल. पुढे जाऊया, भूतकाळ बघूया. त्याचाच पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. परत अर्थ सेमच. कधी वापरायचा? भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असं म्हणताना आपण हा काळ वापरायचा. आता इथे वाक्य आय हॅड थॉट. आय हॅड थॉट. मी विचार केलेला होता, माझा विचार करून झालेला होता. झालेली पूर्ण झालेली क्रिया आय हॅड थॉट. सब्जेक्ट करता एचडी हॅड. हे हॅज आणि हॅवचं भूतकाळी रूप आहे. हे वर्तमान काळात हॅज हॅव, याचा भूतकाळ आपल्याला बोलायचं असलं की एचडी हॅड, कारण ते भूतकाळी रूप. म्हणून सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. इथे पण V3, इथे पण V3, कारण तो काळ सेमच आहे, परफेक्ट आहे, पूर्ण आहे. ओके. मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 पूर्ण झालेली भूतकाळातली क्रिया. इथे काही बदल नाही करता कुठचाही असो, एचडी हॅड एकच रूप आहे, तेच वापरायचं आहे. सिंपल आहे. नेक्स्ट वन फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. परत अर्थ तशाच अर्थी, फक्त भविष्य काळात पूर्ण झालेली क्रिया. भविष्य काळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं म्हणताना आपण हा काळ बोलणार आहोत. आय शल किंवा विल हॅव थॉट. आय शल हॅव थॉट, आय विल हॅव थॉट. शल विलचे नियम इथे सांगितले ते सेम. मग आय हा झाला करता म्हणजे सब्जेक्ट. शल किंवा विल प्लस प्लस हॅव प्लस V3. V3 येणार. इथे पण V3, इथे V3, इथे V3. प्रत्येक परफेक्ट टेन्स मध्ये V3 येतोय. फक्त काय लक्षात ठेवायचंय? वर्तमान काळात हॅज हॅव घ्यायचंय, भूतकाळात एचडी हॅड घ्यायचंय, भविष्य काळात शल किंवा विल हॅव घ्यायचंय. महत्वाची गोष्ट इथे मी सांगताना काय तुम्हाला सांगितलं की ही शी इट असताना हॅज घ्यायचं, बरोबर? वर्तमान काळात बोललेली ही शी इट हॅज. पण भविष्य काळात काय होतं? ही शी इट जरी असला तर इथे कर्त्याच्या जागी जर ही मी घेतला तरी मध्ये डायरेक्टली हॅव येत नाही, मध्ये विल येणार आहे. ही विल, शी विल, इट विल, आणि मग पुढे हॅज राहत नाही. ते ही शी इट जरी असलं तरी ही विल हॅज असं नाही होत, ते रॉंग आहे. ही विल हॅव, हॅवच असायला हवं, कारण मध्ये विल हा शब्द येतो. मध्ये शब्द आल्यामुळे तिथे पुढे हॅज होत नाही. ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, हॅव येतं. म्हणून रचना ही एकच. सब्जेक्ट प्लस शल ऑर विल प्लस हॅवच. इथे ऑप्शन नाही त्याला, हॅवच, कारण विल किंवा शल मध्ये येणार आहे म्हणून पुढे हॅवच असणार आहे. आणि V3. हे पण क्लिअर झालं असेल. परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ. आता शेवटचा चौथा प्रकार जो काळांचा आहे तो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस मग वर्तमान काळातला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, आणि त्याचं मराठी नाव आहे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता इथे कसं आहे ते आपण पाहूया. वाक्य आधी सांगते. आय हॅव बीन थिंकिंग. आय हॅव बीन थिंकिंग. मी विचार करत आहे कंसात बराच वेळ. जेव्हा कंसात हे मी आता तुम्हाला सांगायला म्हणून सांगितलंय, पण कंसात वगैरे काही लिहावं लागत नाही किंवा असं म्हणावंही लागत नाही. जेव्हा आपण बोलतो हॅव बीन आणि आयएनजी फॉर्म, हॅव बीन आयएनजी फॉर्म, त्यावेळेला अर्थच त्याचा असा होतो की क्रिया बराच वेळ चालू आहे. म्हणून हा चौथा काळ बराच वेळ चालू असलेल्या क्रियेसाठी आपण वापरतो. वर्तमान काळात ते वर्तमान काळात बराच वेळ चालू असलेली क्रिया असणार आहे. आय हॅव बीन थिंकिंग, मी बराच वेळ विचार करत आहे. हा बराच वेळ हा मी समजवायला म्हणून बोललेला शब्द, तो बोलत नाही आपण. म्हणायचा असेल तर इंग्लिशमध्ये आपण पुढे वाढवू. आय हॅव बीन थिंकिंग फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम, बराच वेळ. सिन्स मॉर्निंग, सकाळपासून मी विचार करतेय. अशा टाईपमध्ये आपल्याला पुढे वाढवायचं असेल तर वाढवू शकतो. अदरवाईज नॉट नेसेसरी, बोलायची गरज नाही. फॉर अ लॉंग टाइम वगैरे वगैरे बोलायची गरज नाही. ते लॉंगर पिरियड ऑफ टाइम, बऱ्याच वेळाची क्रिया, तेव्हाच हा काळ आपण वापरतोय. रचना पहा. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस हॅज किंवा हॅव. हॅज किंवा हॅव सेम रूल आहे, परत सांगते पण. प्लस बीन प्लस V4. V4 म्हणजे आयएनजी वाला रूप. आता हॅज किंवा हॅव ह्या रूल नुसार सेम. ही शी इट हॅज.
बाकी सगळ्यांना म्हणजे आय, वी, दे, यूला हॅव. रूल सेम. ओके, हे झालं वर्तमान काळाबद्दल. सेम भविष्यकाळ आणि भूतकाळ. आधी भूतकाळ पाहूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. परत बराच वेळाची क्रिया भूतकाळातली. भूतकाळातली एखादी क्रिया जी बराच वेळ चालू होती, बराच वेळ चालू होती हा, पण ती क्रिया चालू होती अशी क्रिया. ओके, आय हॅड बीन थिंकिंग. आय हॅड भूतकाळ असल्यामुळे हॅज हावचं काय करणार, जसं इथे केलं तसं एचएडी हॅड हे भूतकाळी रूप घेतलं. सब्जेक्ट प्लस हॅड, सब्जेक्ट म्हणजे करता प्लस एचएडी हॅड भूतकाळी रूप घेतलं, प्लस बीन प्लस वी फोर. बाकी रचना सेम, फक्त हॅज हॅव वर्तमान काळ, इथे हॅड भूतकाळ. मी बराच वेळ विचार करत होतो किंवा होते, बराच वेळाची भूतकाळातली क्रिया. आता सेम भविष्यकाळ सुद्धा. नाव काय? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात बराच वेळ चालू असणारी क्रिया. एखादी क्रिया जी भविष्यकाळात बराच वेळ चालू असेल, अशा क्रियेबद्दल बोलताना आपण असं वाक्य बनवणार आहोत. कसं बनवणार आहोत वाक्य पाहूया. आय शल किंवा विल हॅव बीन थिंकिंग. आय शल हॅव बीन थिंकिंग. आय विल हॅव बीन थिंकिंग. शल विलचा नियम जो पहिल्यांदा सांगितला तो सेम चारी भविष्यकाळातल्या काळांना. शल विलचा नियम. रचना पाहूया. सब्जेक्ट म्हणजे करता पहिला, शल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वी फोर. परत मगाशी नियम सांगितला त्याप्रमाणे शल किंवा विल शब्द मध्ये आल्यामुळे जरी करता ही किंवा शी किंवा इट असला तरीही तो हॅवच राहणार आहे, हॅज होणार नाही भविष्यकाळात. वर्तमान काळात हॅज होणार आहे, भविष्य काळात हॅवच राहणार. कारण का? मध्ये विल हा शब्द येणार आहे, म्हणून पुढे हॅज नाही होणार, हॅवच राहणार आहे. भूतकाळाचा तर प्रश्नच नाही, एचडी हॅडच आहे तिथे. ओके, आय शल हॅव बीन थिंकिंग. मी बराच वेळ विचार करत असेन भविष्यकाळात. म्हणजेच आता आपल्याला हे अख्खं मी सांगून झालं. यावरून एक काय लक्षात आलं की जेव्हा आपण साध्या काळांबद्दल बोलतो, तो वर्तमान असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, तेव्हा नुसतं आपण त्या काळाबद्दल बोलतो. मी विचार करते किंवा करतो, मी विचार केला, मी विचार करेन, नुसतं बोलतो. सिंपल. काळ वेळ यांचा काही रिलेशन नसतं, संबंध नसतो त्यावेळेला. सेकंड जो आहे कंटिन्युअस म्हणजे चालू, त्यात एकतर त्या क्रियापदाला आयएनजी वालं रूपच कायम येतं, व्ही फोरच येतं. आणि कसा अर्थ होतो? वर्तमान काळात एखादी क्रिया आत्ता चालू आहे, भूतकाळात एखादी क्रिया त्यावेळेला चालू होती, आणि भविष्यकाळात एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेला चालू असेल. असं असताना आपण हा सेकंड काळ वापरतो. परफेक्ट टेन्स म्हणजे तिसरा काळ कधी वापरतो? पूर्ण क्रिया. मग वर्तमान काळात पूर्ण झालेली क्रिया तेव्हा हा वापरणार आपण. भूतकाळात एखादी क्रिया करून झालेली आहे असं म्हणताना भूतकाळी वापरणार, आणि भविष्य काळात एखादी क्रिया झालेली असेल असं म्हणताना हा तिसरा काळ वापरणार. क्रियापदाचं रूप कुठचं येतं ह्या काळामध्ये? परफेक्ट मध्ये V3. आणि शेवटचा जो काळ आता आपण बघितला प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट मी चुकून म्हटलंय, परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण. मग वर्तमान काळ असेल तर वर्तमान काळात बराच वेळ चालू असलेली क्रिया आपण बोलू. भूतकाळ असेल तर भूतकाळात बराच वेळ चालू असलेली किंवा चालू होती अशी क्रिया, त्याबद्दल आपण बोलू. आणि भविष्य काळात एखादी क्रिया जी बराच वेळ चालू असेल भविष्यात बराच वेळ, त्या क्रियेबद्दल आपण ह्या काळात बोलू. परत V4च रूप सगळीकडे येणार. क्रियापदाचं रूप आयएनजी वालच येणार, V4च, कारण ती चालू क्रिया आहे. असा हा एक तक्ता मी बनवलाय. तुम्हाला हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण स्क्रीनशॉट काढून हे तुम्ही कधीही शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, किंवा तुमचं तुम्ही अभ्यास करत असाल तर, घरी मुलांना शिकवत असाल तर कधीही तुम्ही हा तक्ता दाखवू शकता. आणि ह्या तक्त्यावर आधारित तुम्ही स्वतः भरपूर वेगवेगळ्या वाक्यांची प्रॅक्टिसही करू शकता. तशी ती एक गंमत सांगते. इथे मी थिंकच्या ऐवजी जर राईट हे क्रियापद घेतलं, समजा पटकन म्हणून दाखवते, असंच्या असं बघूया. राईट. पहिल्यांदा फक्त एवढं बघायचं की त्या क्रियापदाची 5 रूपं माहिती आहेत ना. राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, राईट्स, ही झाली राईटची 5 रूपं. अशी फक्त माहिती असायला हवी 5 रूपं. आणि मग या तक्त्यानुसार बसवायची. मी आता फास्ट म्हणेन, पण तुम्हाला जरासं रचना बघावी लागेल आणि ते V1 V2 काय वापरलंय त्यानुसार ते वापरावं लागेल. पण म्हणताना फार सोपं आहे. आय राईट, मी लिहिते. आय रोट, मी लिहिलं. आय विल राईट किंवा आय शल राईट, मी लिहीन. आय एम रायटिंग, मी लिहित आहे. आय वॉज रायटिंग, मी लिहित होते. आय विल बी रायटिंग, मी लिहित असेन. आय हॅव रिटन, मी लिहिलेलं आहे, माझं लिहून झालेलं आहे. आय हॅड रिटन, माझं लिहून झालेलं होतं. आय विल बी रायटिंग, आय विल हॅव रिटन, माझं लिहून झालेलं असेल. माझं लिहून झालेलं असेल. आणि चौथ्या काळात जर बोलायचं असेल तर होईल
आय हॅव बीन रायटिंग मी लिहित आहे बराच वेळ. आय हॅड बीन रायटिंग मी लिहित होते बराच वेळ भूतकाळ. आय विल हॅव बीन रायटिंग भविष्यकाळ मी बराच वेळ लिहित असेन. अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस भरपूर करू शकता. किती क्रियापद, हजारो क्रियापद. क्रियापदांना काय कमी आहे. एक एक क्रियापद घ्यायचं, या काळात सगळ्या बसवायचं आणि म्हणत राहायचं. मराठी पण जोडीला म्हणा, मोठ्यांदा म्हणा. म्हणजे अशी प्रॅक्टिस करत राहिलात की हे 12 काळ तुमच्या लक्षात राहणं काही मला नाही वाटत कठीण आहे. रोज फक्त एकदा प्रॅक्टिस करा. किती 10 मिनिटं लागतील. सवय झाली की तर असं सहज कामं करता करता पण मनातल्या मनात बोलून जाल. इतकं ते सोपं आहे, काही कठीण नाहीये. करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पण लाईक करा आणि नक्की शेअर करा. खूप जणांना उपयोगी असा हा व्हिडिओ निश्चित आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.